आजचा एपिसोड पाहिला आणि मालती चहर आहे ना डोक्यामध्ये गेली. प्रणित मोरेने काय बिचारांनी कुणाचे घोडे मारलेत काय माहिती. त्यांचं त्याने चांगलं केलं ना त्या सगळ्यांनी ना ह्याच्याबरोबर आहे ना नाइंसाफीच केलेली आहे. आणि लोक ह्याला म्हणतात त्यांनी दुसऱ्याबरोबर नाइंसाफी केले. आणि खरंच नाइंसाफी कुणाबरोबर होत असेल तर तो प्रणित मोरे. तर फरहानाने पण सुरुवातीला तसंच केलं. पहिले 3-4 आठवडे त्याचा यूज केला आणि नंतर अशी भसड करायला लागली. आणि ह्या मालतीने पण असंच केलंय. अरे मला एक सांगा, ह्या मालतीबरोबर घरामध्ये कोण बोलतं? कोणी बोलतं तरी का मालतीबरोबर ह्या घरामध्ये? ही मालती घरामध्ये आली, प्रणित मोरे सोडला तर हिच्याबरोबर कोण नीट धड बोलत तरी होतं का? आणि ही मालती म्हणते प्रणित मोरेला, मुझे पता है की तू भिडता नाही आहे, रोस्टिंग के थ्रू जो भी आहे वो करता है. अरे तू बाहेरून बघून गेली, तो भिडतो नाही भिडतो तू बघितलंय की? त्याने जिथे भिडायचे तिथे भिडला. तो बसीरला कोण भिडला, जिशानला कोण भिडला, अमरला कोण भिडला? तू गेली होती का तिथे? त्यावरूनच त्याला एवढा सपोर्ट भेटला आणि ते बघून भाळून गेले ना तिथे की तुझा एवढा जवळचा खास अमाल मलिक असताना पण तुला प्रणित मोरेलाच गाठावं लागलं ना चांगलं दिसण्यासाठी घराच्या बाहेर. तर शेवटी 2 आठवडे आले तर तू रंग बदलू गिरगिट. तर रोस्टिंग तर तुला एवढीच त्याची आवडत नव्हती. तो रोज तर बसून गप्पा मारत होती ना, शेअर करत होती ना गोष्टी तुझ्या, कारण तुला घरामध्ये तसंही कोण भाव देत नाही. तर मग त्यावेळी सांगायला का तुझी काय जीभ अडकली होती का? तुझ्या जिभेमध्ये घशामध्ये काय दगड अडकला होता का? की एवढं सगळीकडे म्हणत होती प्रणित माझा मित्र आहे, प्रणित माझा मित्र आहे. मग तिथं त्या मित्राला तुला हे सरळ सांगायला काय होतं एकट्यामध्ये की तू मला रोस्ट करत जाऊ नको बाबा, मला काय आवडत नाही. तू मला जे दुसऱ्याबरोबर कम्पेअर करतोस, फरानाबरोबर कम्पेअर करतोस, फलानाबरोबर कम्पेअर करतोस, मला ते काय आवडत नाही. तू अमाल बरोबर पण बोलते चांगलं, प्रणितला फ्रेंड म्हणते एकीकडे. आता तू अमाल तुझा कोण आहे ते तू सांग आधी, कारण तुमचं नक्की काय चक्कर आहे, तुमचं काय नक्की भानगड आहे ते आधी तू क्लिअर कर. लोकांनी का नाही बोलायचं तू डबल गेम खेळते? बाहेर असं बोलत होतं की अमालचं तुझं काहीतरी चक्कर होतं पहिल्यापासून. आणि ते मलाही खरं वाटलं कधी जेव्हा अरमान मलिक घरामध्ये आला तेव्हा हिने एक किस्सा सांगितला. अरमानला मी पहिल्यांदा भेटली होती दिल्लीमध्ये, एका शोमध्ये तो आला होता. तेव्हा मी अरमानला म्हटली, अरे तू मेरे एक्स जैसा दिखता है. आता एक्स सारखा तुला अरमान मलिक का दिसेल? तेव्हाच दिसेल ना की त्याचा कुठला तरी भाऊ त्यासारखा दिसत असेल वगैरे. तेव्हा तो अरमान मलिक तुला म्हणला, अरे आपको तो मेरे भाई से मिलना चाहिए, वो ज्यादा लगेगा. पण कुठेतरी हिचा अरमान मलिक एक्स नाही आहे ना. ह्या स्टोरी सगळ्या येतील बाहेर. 2 आठवडे झाले, बिग बॉस संपला की यांच्या ह्या सगळ्या स्टोरी बाहेर येतील. कुठे ना कुठे मला पण वाटतंय की ही मालती आणि अमाल मलिक यांना हे गेम खेळतात. यांचं आहे काहीतरी चक्कर जुनं. आणि प्रणितबरोबर चांगलं दिसण्यासाठी ही मालती चहर आहे ना पूर्णपणे गेम केली तिनं आणि घरात जाऊन तिने प्रणित मोरेला पकडला. तर तुला गेम खेळताना, प्लॅनिंग पॉटिंग करताना, वोटिंग करताना तुला अमाल मलिक पाहिजे. आणि जेव्हा मेंटली डिस्टर्ब असते, जेव्हा तुला काही शेअर करायचं आहे, जेव्हा तुझं दुखतं खुपतं, तेव्हा तुझ्याकडे प्रणित मोरेने यायचं तुला सपोर्ट करायला. तुला बसायला जागा भेटत नाही तेव्हा तिथं प्रणित मोरेने यायचं. बाकी सगळ्या गोष्टींना तुझा अमाल पण मित्र असतो आणि प्रणित पण मित्र असतो. हे कुठलं तुझं डबल बोलणं, डबल ढोलकी? तुझा गेम तुला खेळता येत नाही का? तुला देवानी बाकी सगळ्या गोष्टी बोलायला तुला कळतं, बाकी तुला शिव्या द्यायला कळतं, उलटं बोलायला कळतं, जबान बाकी तुझी चालायला कळते. आणि स्वतःबद्दल जर तुला काही गोष्टी जर तुला पटत नाही तर तिथे तुला दुसऱ्यांशी बोलता येत नाही का? ते तुला प्रणित मोरेकडून अपेक्षा असतात. प्रणित मोरेने कधी तुझ्याकडून अपेक्षा ठेवली का? प्रणित मोरेच्या जागी दुसरा कोण असताना, प्रणित मोरे खरंच स्मार्ट आहे, थोडा हुशार आहे, चालाक आहे म्हणून प्रणित मोरेच्या जागी दुसरा कोण असताना एक तर फरानाच्या वेळी किंवा आता मालतीच्या वेळी आहे ना याचा गेम खल्लास होता. ॲक्च्युली गेम खल्लास होता, पागळलेलाच असता एखादा दुसरा कोण असतं तर. एवढा त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय ना, फरानाने पण केला आणि ह्या मालती चहरनी पण ॲक्च्युअलमध्ये त्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला. म्हणून तो प्रणित मोरेच होता ना, म्हणून तो फसला नाही तिच्या ह्या ट्रॅपमध्ये. त्याला ट्रॅप करून त्याला गेम 0 करायचा होता यंदा हिला, आणि ऑटोमॅटिकली हिचा पण गेम अप होणार आणि हिचा फंट्या मित्र कोण जो काय अमाल मलिक त्याचाही गेम अप होणार. ही डबल बेनिफिट पॉलिसी घेऊन आली होती मालती चहर. आणि हिच्या सगळ्या पॉलिसी आता एक्सपोज होणार आहेत. सगळे हिचे जे प्लॅन होते ना सगळे एक्सपोज होणार आहेत आता हळूहळू. ही आता तिने झलक दाखवली. हळूहळू बघा कशी एक्सपोज होत जाते ती मालती चहर. आणि तू म्हणते तू मला फरानाशी कम्पेअर करतो. अरे करतो कम्पेअर, कारण बाहेर लोक सुद्धा तेच म्हणत आहेत की मालती चहर ही दुसरी फराना आहे घरामधली. फक्त फराना ही सरळ शिव्या देते आणि मालती चहर ही शिव्या देत नाही. पण याच मालती चहरने जेव्हा घरामध्ये गेली तर पहिले 2 आठवडे शिव्या दिल्या होत्या आणि ते आज तिने प्रणित मोरे समोर ऍक्सेप्ट पण केलं की कुठे ना कुठेतरी फुटेज घेण्यासाठी मी तेव्हा शिव्या दिल्या. तर मालती चहरची थोडीशी सोफिस्टिकेटेड भाषा वापरून मालती चहर ही माइल्ड फराना वाटते. बाकी फरक असा काही नाही दोघींमध्ये. काल बघितलं असेल ना झलक तुम्ही, मी काल म्हटलं बाबा ते कान असे वाजायला लागले ना, दोघी भांडायला लागल्या. टीव्हीच फॉरवर्ड करून टाकला डायरेक्टली शो, कारण मी ऑलरेडी 5 मिनिटं लेट शो बघत असतो. हे यांचे असले झगडे झाले, डायरेक्ट पळवायचा शो पुढे. जर हे असंच जर बोलणं तुझं फरानासारखं असेल
आणि आम्हालाही बाहेर लोकांना तसंच वाटतंय. माझं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये जाऊन बघा, मी मालती चहर ही दुसरी सॉफ्ट फरहानच म्हटलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण तेच म्हटलेलं आहे. तर मग प्रणित मोरे तो ही रोस्टर आहे यार. तर मग प्रणित मोरे तुमच्या सर्वांचं निरीक्षण करूनच बोलतो तो. तर दुसरं काय बोलणार तो? दुसरे फरहानच बोलणार ना तुला. ॲक्सेप्ट, रियालिटी ॲक्सेप्ट कर. तू मोठी शहाणी, तू कोण आली लावून? तुला रियालिटी ॲक्सेप्ट करायची नाही बोलते, तुझं तुला कळत नाही. बरोबर म्हणतात की तू बॅकआउट करते, 2 शब्द बोलायचे आणि पळून जायचं. PM शो बंद कर. तू कोण बोलणारी PM शो बंद कर? त्याचा शो चालू राहील. तुला नाही बसायचं, तू नको बसू ना. अरे मी तर म्हणतो, तुझी त्या घरामध्ये तू एवढी लोक कमवून ठेवलेस ना, तू जस्ट जाऊन जरी म्हणलीस ना की प्रणित मोरेचा शो मी आजपासून बघणार नाहीये, माझ्याबरोबर कोण कोण बघणार नाहीयेत, तर ते बाकीचे उरलेले आहेत ना, तू बघणार नाहीस म्हणून मुद्दा म्हणून म्हणतील आम्ही बघणार. एवढी तू तुझी कमवून ठेवली त्या घरामध्ये. ती फरहाना पण म्हणेल मी बघणार, तू नाही बघणार, तुम्ही बघणार. तर ते सोड, तू नको सांगू. तुला नाही बघायचं ना, तू नको बघू, बस जाऊन बाजूला. प्रणित मोरे शो बंद कर, मैं नहीं देखूंगे, बाकी के लोग भी नहीं देखेंगे. बाकीच्या लोकांना तू गिनतीत पकडू नको. बाकीचे लोक तुला गिनतीत पण पकडत नव्हते, कुणाशी कोण काय बोलत पण नव्हतं. हा प्रणित मोरे होता ज्याने तुला सपोर्ट केलाय, ज्याने तुला आत्तापर्यंत तुला प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक टास्कमध्ये, प्रत्येक तुझ्या ड्युटीमध्ये, प्रत्येक वेळी तुला सपोर्ट केलाय. मानसिक आधार दिलाय, भावनिक आधार दिलाय, प्रत्येक कामामध्ये आधार दिलाय. एक क्षण पण लावला नाही तू हे सगळं झुगारून लावायला. ऐसान फरामोश. त्याची फ्रेंडशिप डिझर्व करण्याची तुझी कॅपॅसिटी पण नाही, हेही मी बोलतो. तानिया मित्तलचा भाऊ तिला काय सांगून गेला अश्नूच्या फादरबद्दल, आणि तुझा भाऊ मला वाटलं होतं तुला चांगलं सांगून गेलाय, पण काय माहित काय सांगून गेलं की तू अशी येण्यासारखी करायला लागली, सगळ्यांना काही बोलायला लागले. अशी प्रणितशी अश्नूर बरोबरची दोस्ती कम्पेअर करायची असते का बाबा? ती अश्नूर फर्स्ट डे पासून त्याची मैत्रीण आहे. तू आत्ता आली, 4-5 आठवडे झाले. तर कधी जे काही व्हॅलिड पॉईंट्स असतील तुम्ही दोघं जर समोर असेल, तो थोडंफार कंपॅरिझन करून ॲज अ फ्रेंड कुणाला तरी एकाला चूज करावंच आहे ना त्याला. त्यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे ना. आणि तो प्रणित मोरे तुला जर सारखा बघत असेल, तू आम्हालबरोबर पण जाऊन बोलते, आम्हालबरोबर पण खेळते, हे आम्हाला झमाल गोठा डबल गेम जर तू खेळत बसणार, तर तो प्रणित मोरे तुला का चूज करेल? अश्नूर जी मुलगी पहिल्यापासून त्याच ग्रुपमध्ये राहिले, त्याने प्रणितला पण सपोर्ट केला आहे आणि प्रणितच्या गोष्टी ऐकल्यात, पण तिला तो थोडासा सॉफ्ट करून दाखवणारच ना कधी पण. का तुला काय एवढं तो फर्स्ट प्रेफरन्स देईल बाबा? का तू काय एवढं एक्सपेक्टेशन ठेवू नयेस त्याच्याकडून? मग तर मालतीने हे जे केलं ना ते खूप चांगलं झालं. आपल्यातली पण काही लोक सिंपती वोटिंग करतात. या प्रणित मोरेच्या नावाची फुकटची ओढ जे तिला आता मिळत होते ना, तेही आता उलट मिळणं बंद घरामध्ये झालेलं आहे. नॉमिनेशन सर्वच्या सर्व कंटेस्टंट आहेत नॉमिनेशन. आणि बाबांनो, वोटिंग रोज करा, वोटिंग चुकवू नका. त्यातल्या मंगळवारी रात्री नॉमिनेशन टास्क दाखवल्यानंतरची वोटिंग जी 1.5 तासाची असते, 10:30 ते 12, आणि शुक्रवारची सकाळची वोटिंग ही चुकवू नका. कारण ह्या ज्या 2 वोटिंग आहेत ना, ह्या बऱ्यापैकी मिस होतात. तीच वोटिंग डिसिजन मेकर ठरते. तर वोटिंग बाहेर जाऊन देऊ नका. तुमचा जो कंटेस्टंट तुम्हाला जिंकवायचा ना, त्याला वोटिंग करा. एक वोट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर वोटिंग करा. वोटिंग करून घ्या, सगळ्या नंबर्सवरून वोटिंग करा. बाकी काही वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. असंच बोलत राहू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.